पटेल तटकरे पारच्या टार्गेटवर. सुनेत्रा वहिनींकडून तांत्रिक चुकीची सारवासारव की जुन्या जाणत्यांना पद्धतशीरपणे डच्चू. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात आता खऱ्या अर्थानं पॉवर गेम सुरू झालाय का? कारण पक्षाच्या नव्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांसारख्या दिग्गज नेत्यांची विकेट पडली आहे आणि जय पवारांची एंट्री झाली आहे. हा केवळ तांत्रिक लोचा आहे की जाणीवपूर्वक केलेली राजकीय नाकेबंदी? या व्हिडिओतून आपण हेच पाहणार आहोत. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची नवीन यादी सादर केली. धक्कादायक बाब म्हणजे ज्या प्रफुल्ल पटेलांकडे कार्याध्यक्षपद होतं आणि जे सुनील तटकरे पक्षाला टेकओव्हर करत होते त्यांचीच नावं या यादीतून गायब आहेत. पवारांच्या या जुन्या शिलेदारांना थेट बाहेरचा रस्ता दाखवल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. एकीकडे दिग्गजांना डच्चू मिळत असताना दुसरीकडे अजितदादांच्या दोन्ही पुत्रांचे पंख विस्तारले आहेत. पार्थ पवार यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी तर धाकटे चिरंजीव जय पवार यांची पहिल्यांदाच राष्ट्रीय सचिव म्हणून वर्णी लागली आहे. म्हणजेच पक्षाची धुरा आता पूर्णपणे पवार कुटुंबाच्या हाती एकवटली गेल्याचं स्पष्ट संकेत आहेत. या नव्या यादीमुळे पक्षात सध्या भूकंप झालाय आणि चर्चा सुरू झाली की हा पार्थ पवार विरुद्ध पटेल तटकरे असा थेट संघर्ष आहे. हे प्रकरण अंगलट येत असल्याचं पाहून उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींनी मध्यरात्री 1 वाजता सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिलं. ही केवळ तांत्रिक चूक आहे असा बचाव त्यांनी केला. पण प्रश्न असा उरतो की 29 एप्रिलच्या पत्रात आणि त्याआधी 10 मार्चच्या पत्रातही ही चूक पुन्हा पुन्हा कशी काय होऊ शकते? अजितदादांच्या निधनानंतर 4 महिने उलटलेत. अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र त्या चर्चांना खोटं ठरवत तटकरे आणि पटेल यांनी पक्षाला टेकओव्हर करत विलिनीकरणाच्या चर्चा थांबवल्या आणि सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं होतं. सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री बनवून पक्षाची सूत्र आपल्या हातात घेण्याची रणनीती पटेल आणि तटकरे यांनी आखली होती अशी चर्चा होती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. पटेल, तटकरे, भुजबळ आणि वळसे पाटलांसारख्या ज्येष्ठ नेत्यांची या यादीतून नावं वगळण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे यापूर्वी सुनील तटकरे यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीस पदाची महत्त्वाची जबाबदारी होती आणि प्रफुल्ल पटेल हे पक्षाचे अत्यंत विश्वासू आणि अनुभवी नेते मानले जातात. अशा वेळी त्यांचं नाव या यादीतून गायब असणं ही केवळ तांत्रिक चूक आहे की यामागे काही राजकीय समीकरणं आहेत, याबाबत सध्या चर्चा रंगली आहे. आता पक्षात तटकरे पटेल नाही तर पवार ब्रँडवरच पक्ष चालणार अशी रणनीती सुरू असल्याचं दिसतंय. निवडणूक आयोगाला दिलेल्या नव्या पत्रात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांचं नाव आहे. कोषाध्यक्ष म्हणून शिवाजीराव गर्जे यांची वर्णी लागली आहे. तर राष्ट्रीय सरचिटणीस पदी पार्थ पवार, सुबोध मोहिते आणि राष्ट्रीय सचिव पदावर जय पवार यांची वर्णी लागली आहे. सोबतच सना मलिक, अविनाश आदिक, धीरज शर्मा, संजय प्रजापती, राणा रणवीर सिंग, डॉक्टर रमणप्रीत सिंग, धनंजय शर्मा आणि डॉक्टर अभिषेक बोके आणि इतरांची नावं आहेत. पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या पटेलांचं कार्याध्यक्ष पद काढून घेणं ही साधी तांत्रिक चूक असूच शकत नाही असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. सुनेत्रा वहिनी जरी सारवासारव करत असल्या तरी राष्ट्रवादीच्या या गटात आता अंतर्गत धुसफूस टोकाला पोहोचली आहे. पार्थ आणि जय पवारांच्या या जबरदस्त एंट्रीमुळे जुने जाणते नेते आता बॅकफूटवर गेले आहेत. आता पटेल आणि तटकरे ही नामुष्की सहन करणार की नवी खेळी खेळणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ह्या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा.